कैलासवासी विजयालक्ष्मी आणि सौ रश्मी राजीव राऊत तसेच कैलासवासी ललिता आणि कैलासवासी यशवंत श्रीपत नलावडे यांच्या स्मरणार्थ समीरा संजीव राऊत यांच्या माध्यमातून देवगड तालुक्यातील जनतेला रुग्णवाहिका प्रदान करण्यात आली। या रुग्णवाहिकेचे लोकार्पण नुकतेच देवगड तालुका मराठा समाज कार्यालय येथे पार पडले। समीरा राऊत व संजीव राऊत कुटुंबियांच्या वतीने विधिवत पूजा करण्यात आली, तर सदानंद पवार यांनी श्रीफळ फोडून शुभारंभ केला। यावेळी देवगड तालुका मराठा समाज अध्यक्ष संदीप साटम, सचिव केदार सावंत, शामराव पाटील, नगरसेविका प्रणाली माने, नगरसेवक शरद ठुकरुल, रमाकांत जगताप, सदानंद सावंत, नंदन घोगळे, अनिकेत बांदिवडेकर, मधुकर नलावडे, दयानंद पाटील, शैलेश कदम, डॉक्टर दत्तप्रसाद सावंत, सूर्यकांत राऊत, सुंदर जगताप, अभय पवार, शंकर धुरी, योगेश राणे, प्रदीप सावंत, तुषार सावंत, प्रवीण सावंत, अनघा राणे, अजित राणे, प्रकाश सावंत, सतीश कदम, किसन सूर्यवंशी, सूर्यकांत पाळेकर आदींसह मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। या सोहळ्याचे प्रास्ताविक सूत्रसंचालन स्नेहा सावंत यांनी केले। उपस्थित मराठा बांधवांनी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला। आज या कार्यक्रमास मुद्दाम होऊन मी आग्रह केल्यानंतर सरांना मी विनंती केली, तुम्ही आलंच पाहिजे। अशी कितीतरी माझे इथे समाज बांधव आहेत, नातेवाईक आहेत, त्यामध्ये आदरणीय सदानंदजी पवार साहेब आहेत, आदरणीय शंकर धुरी साहेब आहेत, अनेक माझे नातेवाईक आहेत, मित्रमंडळी आहेत, पत्रकार बंधू आहेत आणि खास या कार्यक्रमासाठी माझा पुतण्या राजापूरहून आलेला आहे, जिथे तुम्हाला नाव दिसतंय राजीव राऊत म्हणून। 2 डिसेंबरला माझ्या भावाचं निधन झालं। आम्ही ही जी गाडी द्यायची ठरवली, त्याचं स्वप्न फार मोठं होतं आमचं आणि एक दिवस हे सफल होईल याची खात्री होती। एकदा आम्ही 4 असेच मराठा समाज बांधव चहा पिता पिता 9 डिसेंबरची इथली दुर्घटना होती, त्यावर आधारित बोलता बोलता आम्ही सहज म्हटलं की आपल्या मराठा समाजाची एक ॲम्ब्युलन्स असावी। ही गोष्ट होती 11 डिसेंबरची होती मित्रांनो, आमची चर्चा चालू होती आणि तात्काळ त्याच दिवशी आम्ही निर्णय घेतला, प्रायोजक कोणी मिळवत पण आपण प्रयत्न करूया। मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली पासून अगदी सिंधुदुर्ग, गोव्यापासून आम्ही ॲम्ब्युलन्सचा शोध घ्यायला सुरुवात केली। पण योग असा होत होता की डिसेंबर 2020 ते 10 जानेवारी 2024 पर्यंत कंपनीचं प्रोडक्शन एक बंद होतं आणि दुसरा विषय असा होता, ॲम्ब्युलन्सचं बुकिंग केल्याशिवाय गाडी मिळत नव्हती। पण तुमच्या सर्वांची सदिच्छा होती, माझे प्रयत्न होते, माझे जावई श्रीयुत विनायक चव्हाण, त्याचप्रमाणे आमचे साडू सुरेशराव चव्हाण यांचं फार मोठं मोलाचं योगदान मला मिळालं। त्याचबरोबर माझे दोन्ही पुतणे जे आहेत रोहन आणि राजू राऊत आणि रोहित यांचंही मला सहकार्य मिळालं, त्यांच्या कुटुंबाचं सहकार्य मिळालं। माझी पत्नी सौ समीरा हिच्याकडे विषय मांडला तेव्हा आपण असा विषय करतो आहोत आणि हे करत असताना मी पत्रकारांना आता नावं दिली आहेत, त्यामध्ये दोन्ही बाजूला जी आम्ही नावं टाकली आहेत त्यामध्ये माझी आई सौ विजयालक्ष्मी, माझा भाऊ काही राजीव राऊत आणि माझी वहिनी सौ रश्मी राऊत आणि इकडे जी नावं आहेत ते माझे सासूबाई माझ्या ललिता नलावडे आणि सासरे यशवंत नलावडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ही आम्ही ॲम्ब्युलन्स द्यायची ठरवली। हे देत असताना आमचं कुठेही नाव असता कामा नये, कारण आमचा मूळ उद्देशच आहे की त्या दिवंगतांची एक आठवण असावी, हा त्यामागचा उद्देश आहे। परंतु काल जेव्हा तुम्ही पोस्ट वाचलात तेव्हा कोणी दिली एवढं तरी माहीत असावं म्हणून सौ समीरा संजय राऊत यांच्यातर्फे आम्ही देत असं त्याच्यात जाहीर केलेलं आहे। मित्रहो, एक सामाजिक ऋण, सामाजिक बांधिलकी, मराठा समाजाविषयीची माझी सामाजिक बांधिलकी काय आहे या उद्देशानं एक सामाजिक बांधिलकी, एक ऋण म्हणून मी हे फक्त आम्ही आमच्या राऊत कुटुंबानं काम केलेलं आहे। कारण समाज जो आपल्याला पुढे न्यायचा आहे तो नेत असताना केवळ शैक्षणिक सामाजिक बरोबर आरोग्यविषयक सुद्धा आपण काहीतरी विचार करणं गरजेचं आहे आणि या विचारातून आम्ही काही 4-5 मंडळी जी आहेत, बंटी कदम त्यांची आता या निमित्तानं आठवण येतात, आज बाहेरगावी गेलेत, त्यानंतर आमचे दया पाटील आहेत, लल्ला पाटील आहेत, वादकर आहेत, असे अनेक बंधू आहेत की त्यांनी आम्ही एकत्र येऊन असे उपक्रम राबवायचे ठरवले। त्यापैकी आमचा प्रत्येक महिन्यामध्ये एक उपक्रम होता। 27 डिसेंबर रोजी आपण इथल्या दिनदर्शिकेचं उद्घाटन केलं, त्यानंतर 7 जानेवारी 2024 रोजी 10वीच्या मुलांना मार्गदर्शन केलं, थोडक्यात स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन केलं। आता सध्या आमचं जोरात एक उपक्रम चालू आहे, तो म्हणजे वधूवर सूचक मेळावा।
आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न भरपूर करतोय. खेडेगावामध्ये जाणं सुरू आहे, आमचे कार्यकर्ते तिथे जात आहेत. वरांची संख्या भरपूर झाली आणि वधूच कमी आहेत, त्यामुळे जर हा मेळावा पुढे पुढे जातोय आमचा, परंतु आम्ही यासाठी प्रयत्नशील आहोत. आमचे आदरणीय सूर्यकांत पालेकर सर आहेत, आदरणीय कदम आहेत आर्याचे, हे सगळी मंडळी त्यासाठी प्रयत्नशील आहेत आणि या प्रयत्नातून मराठा समाज जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सामाजिक प्रगतीसाठी आपण करणार आहोत. काही महिलांचे समस्या आहेत, त्यांच्यावर काही उपाययोजना करायच्या आहेत, त्याविषयी आरोग्यविषयक उपक्रम आहेत, त्यांना व्यवसायाभिमुख काही देता येईल का, यासाठी आमचे प्रयत्न आहेत. आणि त्यातला हा एक प्रयत्न आरोग्यविषयकचा आहे. ही जी ॲम्ब्युलन्स आम्ही आज दिलेली आहे, या ॲम्ब्युलन्सचा उपयोग सर्व समाजासाठी होणार आहे, सर्वांसाठी आपण करणार आहोत. हे करत असताना अत्यंत माफक दरामध्ये आम्ही ही सेवा तुम्हाला देतो आहोत. यासाठी आपलं तुमचं सर्वांचंही सहकार्य असावं. यापुढेही आमचं राऊत कुटुंबीय, नलावडे कुटुंबीय यांच्या सहकार्यानं जेवढं मराठा समाजासाठी आपल्याला काय करता येईल, योगदान देता येईल, तेवढं देण्याचा प्रयत्न करणार आहोत. मला ह्या कार्यक्रमासाठी थोडा उशीर झाला, कारण 31 देवगड तालुका मराठा समाजाच्या वतीने ॲम्ब्युलन्स लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आमचे पवारसाहेब, साहेब, सर्वच माझे समाज बांधव, उपस्थित सर्व पत्रकार मित्र, देवगड तालुका मराठा समाजाच्या वतीने आज खरं तर एक स्तुत्य उपक्रम आपण राबवतो आहे. एका वैद्यकीय सेवेसाठी ज्याची अत्यंत गरज असते अशा ॲम्ब्युलन्सचा आज आपण लोकार्पण करतो आहे. खरंच मनाला आनंद देणारा हा प्रसंग आहे. ही ॲम्ब्युलन्स ज्यांच्या माध्यमातून आपल्या मराठा समाजाला देण्यात आली आहे, त्या राऊत सर आणि त्यांच्या कुटुंबियांचं मी समाजाचा एक प्रतिनिधी किंवा तुमचा एक प्रतिनिधी म्हणून मी मनापासून त्यांचे आभार मानतो. ही सेवा कशी अखंड राहील, लोकांना जास्तीत जास्त त्याचा कसा लाभ देता येईल, कमीत कमी खर्चामध्ये कसा लाभ देता येईल, खरं तर आरोग्य सर्वांचं चांगलं राहावं यासाठी आम्ही नेहमीच ईश्वराकडे प्रार्थना करतो. परंतु ही अत्यावश्यक गोष्ट आहे. ज्यावेळी एखादा आपल्याला प्रसंग घडतो त्यावेळी ॲम्ब्युलन्स ही आपल्याला लागते आणि ती सोय, ती व्यवस्था म्हणून आम्ही कुठलाही व्यवसाय म्हणून मराठा समाज हा आजचा उपक्रम आम्ही राबवत नाही आहोत. कारण आत्ताच ज्यांनी मनोगत व्यक्त केलं ते राऊत सर यांनी यापूर्वीच सांगितलं, उल्लेख केला, प्रत्येक महिन्याला किंवा प्रत्येक दिवशी समाजासाठी, मराठा समाज बांधवांसाठी आणि इतर सर्व समाजासाठी काहीतरी आपण देणं लागतो, आपण केलं पाहिजे. ह्या भावनेतून आपण सर्वजण एकत्र येतो आहे. खरं तर हा आपला समाजाचा उपक्रम आहे. यामध्ये कोणीही इथं आपल्याला निरोप मिळतो आहे काय, आपल्याला मेसेज मिळतो आहे काय, याची वाट न बघता आपण सर्वांनी हिरिरीने आपल्याला शक्य होईल तेवढं सहभाग घेतला पाहिजे. आणि अशा प्रत्येक उपक्रमामध्ये आपण आपली एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपण त्यामध्ये सहभागी झालं पाहिजे, आपण त्यामध्ये पुढे आलं पाहिजे. ही भावना या निमित्ताने मी निश्चित व्यक्त करतो. खरं तर या ॲम्ब्युलन्सच्या बाबतीत आता यापुढे जो त्याचा वापर होणार आहे त्यासाठी आपण काही नंबरही त्यामध्ये दिलेले आहेत आणि आपण माफक दरामध्ये ही ॲम्ब्युलन्स सर्व समाजातील लोकांना, सर्व समाजातील घटकांना उपलब्ध आजपासून करून देत आहोत असं मी या निमित्ताने जाहीर करतो. आणि आपला सर्वांचाच मी मनापासून या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानतो. राऊत सर यांचं मनापासून मी आभार मानतो. या पुढील काळामध्ये आपण मराठा समाजाच्या वतीने सामाजिक क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये, आरोग्य क्षेत्रामध्ये, विविध क्षेत्रामध्ये आपण सर्वांनी एकत्र येऊन जमेल तेवढं, आपल्याला शक्य होईल तेवढं काम करायचं आहे ही आशा या निमित्ताने व्यक्त करतो. पुन्हा एकदा मी सर्वांचेच मनापासून आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. समर्थ न्यूज चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट.